पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे, परंतु अशा या माहेरघरालाच खरं तर धक्कादायक या माहेरघरातून पाप जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर कोणताही अभ्यासाविना, कोणत्याही परीक्षेविना डायरेक्ट सर्टिफिकेट देण्याचं जे काम आहे ते पुण्यामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त अट एकच आहे की तुम्ही लाखो रुपये खर्च करण्याची तुमची तयारी असावी. असंच एक माझ्यासोबत विद्यार्थी आहे, त्याने लाखो रुपये देऊन जे आहे त्याला सर्टिफिकेट देण्याचं सांगण्यात आलं आणि ते देखील लीगल सर्टिफिकेट देतो म्हणून असं सांगण्यात आलं होतं. ते नेमकं काय, कसा संपूर्ण प्रकार आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तुझं नाव काय आहे आणि नेमकं कोण तुला भेटलं होतं आणि कुठून सर्टिफिकेट देण्याचं सांगितलं होतं? नमस्कार, माझं नाव साहिल महेश कदम. तर काही दिवसांपूर्वी मला ॲडमिशन घेण्यासाठी माझे वडील विद्यापीठात आले होते. तर विद्यापीठात येताच ॲडमिशनची काही त्यांनी चौकशी केली होती. तर चौकशी करता त्यांना एक व्यक्ती भेटले, इथले विद्यापीठातले कर्मचारी होते. त्यांचं नाव रमेश मुखेकर. तर ते वडिलांसोबत त्यांनी संवाद साधला थोडा वेळ. त्याच्यानंतरनं वडिलांना ते बोलले की तुम्ही ॲडमिशन वगैरे, लीगल ॲडमिशन वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. आम्ही जे काय आहे ते तुम्हाला कॉलेजला न येता, कोणत्याही प्रकारचे एक्झाम्स न देता आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ अँड तुम्हाला त्याच्यासाठी काही अमाऊंट वगैरे पे करावी लागेल. तर त्यांनी वडिलांकडून 3 लाख रुपयाची मागणी केली होती. तर त्याच्यानंतरनं पैशाची वगैरे मागणी करता त्यांचा तो व्यवहार ठरला. आपल्यासोबत ज्यांच्यासोबत हे संपूर्ण प्रकार ज्यांनी केलेला आहे ते आपल्यासोबत आहे. काका, तुम्हाला हे नेमकं कसं हे प्रकरण झालं होतं आणि तो माणूस तुम्हाला नेमका कसा भेटला होता, त्यांनी काय सांगितलं होतं? माझा एक मित्र आहे, त्याच्या संग आम्ही काम करताना असंच चर्चा निघली. असा तो विषय झाला होता की ॲडमिशनसाठी. तर ते म्हणले पुणे विद्यापीठात घे बुवा, आपल्या इथले एक रहिवासी आहेत, ते तुला मदत पण करतील. जा त्यांच्याकडे. त्यांचं नाव मला सांगितलं. असं मी त्यांना जाऊन भेटलो असतो. तर ते म्हणले बा तुम्ही काय ॲडमिशनच्या भानगडीत पडू नका, तुम्ही डायरेक्ट 3 लाख रुपये मला द्या, मी तुम्हाला तिन्ही वर्षाचे सर्टिफिकेट, मार्कशीट आणि डिग्रीचं सर्टिफिकेट, हे दोन्ही तुम्हाला एकदम एकदम देतो 3 वर्षाचं. मी म्हणलं बा मी एवढे तर देतो म्हणलं, ठीक आहे, पण माझी परिस्थिती एवढी नाही, मी एवढे नाही देऊ शकत म्हणलं बा. हा नाही करता करता 1.5 लाखामध्ये आमचा व्यवहार ठरला. 70,000 त्यांनी मी ॲडव्हान्स दिला. त्यांनी पहिल्या वर्षाची मार्कशीट आणि दुसऱ्या वर्षाची मार्कशीट हे दोन्ही पण दिलं मला. नंतर म्हणले तुमचे दोन्ही पण पुढचे 3rd इयर, तिसऱ्या वर्षाची मार्कशीट आणि डिग्रीचं सर्टिफिकेट तयार आहे, तुम्हाला पुढचे पैसे द्यावे लागतील. पण मला थोडा डाऊट आल्यानंतर म्हणलं बा मला पहिले पेपर द्या म्हणले. पण त्यांनी मला त्या डिग्रीचं सर्टिफिकेट पाठवलं. असं मला त्याच्यावरती त्यांनी पुणे विद्यापीठ असं नाव दाखवलं. पण ॲक्च्युली 2014 साली पुणे विद्यापीठाचं नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव झालेलं आहे. मग याच्यावर मला डाऊट आला. यांना नको आहे, मला हे फसवणूक दिसती काहीतरी, मला माझं काही काम करायचं नाही म्हणलं. तर मग तसं बोललं असं ते म्हणले बा आम्ही काय पैसे परत देत नाही आमच्यामध्ये, मग तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर पुढचं काम करायचं असेल तर तुम्हाला उर्वरित रक्कम द्यावी लागेल. 2 दिवसाच्या आतमध्ये तुमचे पेपर तुमच्या हातात देतो. पण हे ज्यावेळेस तुमचं हे सर्व व्यवहार ठरला त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट देतो किंवा हे अधिकृत असणार आहे, असं काही सांगण्यात आलं होतं का? किंवा त्याच्याबाबत काही चर्चा झाली होती का? नाही, सुरुवातीला त्यांनी तसं काय सांगितलं नव्हतं मला. पण त्यांनी काय सांगितलं होतं, तुम्हाला पहिल्यांदा येईल ती ट्रू कॉपी येणार नाही, तुम्हाला ओरिजिनल कॉपी, तुम्हाला एक अर्ज करावा लागेल की माझी ओरिजिनल कॉपी गहाळ झालेली आहे, तो अर्ज माझ्याकडे द्या, मग त्याच्या पुढच्या प्रोसेस जे होतील ते सगळ्या लिगली बारकोड सहित येईल, असं त्यांनी मला सांगितलं होतं. अर्ज दिल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या हातात सगळं येणार. म्हणजे हे संपूर्ण जे ते सिस्टीममध्ये बदल करूनच ते करणार होते असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं? हो, पूर्ण सिस्टम असे भले, मी एकटा नाही आहे याच्यामध्ये, आम्ही 3-4 आहे. 3-4 जणांना मिळून ही कामं करतात. हे यामध्ये तुम्ही एकच आहे का यापूर्वी आधी असं कोणाला दिलं, असं तुमच्या संपर्कात कोणी आलं आहे का की अशाच प्रकारचे सर्टिफिकेट देण्यात आलं होतं असं काय? नाही, जास्तच जरा खोलवरती जाऊन चौकशी केली असं नाव समजलं आपल्याला ती कोणाकोणाचे केलेले आहेत. पण त्यांनी कामं केलेली आहेत. तुम्ही याबाबत कुलगुरू असेल किंवा पोलिसात तक्रार देण्याचा काही प्रयत्न केला आहे का? नाही, कुलगुरूमध्ये आमचे मित्र आहेत, आमचे ते सामाजिक कार्यकर्ता RPIचे धम्मरत्न गायकवाड, त्यांच्याकडे गेलो असं तर त्यांनी मला मदत भरपूर केली. तर अजून ते मला काय पोलीस स्टेशनला वगैरे घेऊन गेले नाहीत. पण ते जर पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर मी तक्रार तिथं पण करणार आहे मी. तुमची आता मागणी काय असणार आहे? कारण की तुमच्याकडनं तर त्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि तुम्ही म्हणता की ते सर्टिफिकेट ओरिजिनल नाही आहे आणि तुम्ही पैशाची मागणी देखील केली. आता तुमची मागणी काय असणार आहे? माझी मागणी एवढीच आहे की बाबा माझी फसवणूक झाली, जाऊ द्या सोडून. पण इथून पुढे यांनी कुणाची फसवणूक करू नये. विद्यापीठातले जे कर्मचारी आहेत याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर प्रत्येकी कडक कारवाई करावी, अशीच माझी एक मागणी आहे. तर विद्यापीठमधलेच कर्मचाऱ्यांनी संपूर्ण हा घोळ घातलेला आहे आणि अशा प्रकारचं सर्टिफिकेट विकत असल्याचं समोर येतं. आपल्यासोबत RPIचे कार्यकर्ते आहेत, त्यांनीच हे जे प्रकरण आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. सर, तुमच्याकडे हे प्रकरण कसं आलं आणि कशाप्रकारे तुम्ही याचा खुलासा केलेला आहे?
नमस्कार, मी डॉक्टर धम्मरत्न गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे पिंपरी चिंचवड शहराचा युवक शहराध्यक्ष आहे. खरं तर माझे मित्र महेश कदम हे माझे जवळीक मित्र आहेत. लहानपणापासून आम्ही एकत्रित राहतो. एकंदरीत त्याचा मला एक कॉल आला की बाबा तुला मला अर्जंट भेटायचं आणि बोलायचं आहे. तो फ्रस्ट्रेशनमध्ये होता. मी म्हणलं ठीक आहे, आपण संध्याकाळी भेटूया. मग संध्याकाळी आमची ऑफिसमध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की बाबा हे पुणे युनिव्हर्सिटीचा असाच एक कर्मचारी आहे, आपल्या भागात राहतो आणि यांनी असं मी मुलासाठी असं या गोष्टी केलेल्या आहेत. मी त्याच्या ॲडमिशनसाठी पळत होतो, पण ॲडमिशन काही झालं नाही कमी मार्क्स असल्यामुळं. पण ॲडमिशन नव्हता, पण मला सांगलीतला एक विद्यापीठाचा कर्मचारी भेटला. त्यांनी मला असं सांगितलं ऑप्शन. तर मी त्याच्या शब्दासाठी मी पूर्ण त्याच्या बाजूने झालो आणि मी त्याला एवढी रक्कम दिली आणि त्यांनी मला पूर्ण पहिल्या वर्षाची मार्कशीट, दुसऱ्या वर्षाची मार्कशीट, तिसऱ्या वर्षाची मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हे सगळं लीगल देतो. ह्याला डुप्लिकेट म्हणता येणार नाही, हे बोगसच आहे, पण लीगल या सगळ्या गोष्टी देतो म्हणून असं त्यांनी त्याला हे केलं, आमिष दाखवली आणि आमिष दाखवून त्यांनी त्याकडनं पैशाची मागणी केली. त्यांचा व्यवहार काहीतरी किरकोळ रकमेत ठरला, कारण की त्याची परिस्थिती फार बिकट आहे. रिक्षा चालवून तो घर चालवतोय, आई वडील त्याचे आजारी आहेत आणि त्याच्यात त्याने काहीतरी 3-4 लाख रुपयाची मागणी केली. मागणी केल्यानंतर त्याने ॲडव्हान्समध्ये त्यांचा व्यवहार कमी रकमेत ठरल्यानंतर ॲडव्हान्स दिल्यानंतर त्यांनी काही सर्टिफिकेट त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवले. इवन या सगळ्या गोष्टी ते पेमेंटचे पुरावे आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला ते दाखवतो. ते पुरावे पण आहेत, प्लस त्यांनी पहिल्या वर्षाची मार्कशीट, दुसऱ्या वर्षाची मार्कशीट पण दिली आणि त्या मार्कशीट मी जसं ते बघितल्यानंतर मी पण शॉक झालो की अरे बापरे, हे तर खरंच खूप मोठं रॅकेट आहे. आणि हा जो रमेश मुकेकर नावाचा व्यक्ती या गोष्टी करत असेल तर हा एकटा नसेल, ह्याच्या मागे खूप मोठं रॅकेट असेल. कदाचित एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, तुमचं फायनान्स डिपार्टमेंट असेल, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहे, कारण की हा फक्त पुढचा चेहरा आहे. पण ह्याच्या मागचं खरं रॅकेट नक्कीच आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मी आपले कुलगुरू यांच्याशी भेट घेतली. दुसऱ्याच दिवशी मी कुलगुरूंना एक निवेदन दिलं की सर, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत जेणेकरून युनिव्हर्सिटीचं नाव बदनाम होतं आहे. रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल, नीटचं पेपर फुटे झालं, खूप मोठा इश्यू झाला. त्याचनंतर 1 महिना नाही उलटला तर TETचे पेपर फुटेचा विषय आला. ते आल्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी असताना आपल्या युनिव्हर्सिटीच्या, ज्या युनिव्हर्सिटी मी स्वतः शिकलो आहे, अशा युनिव्हर्सिटीमध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर मलाही त्या गोष्टी फील झाल्या. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं आणि याच शिक्षणाच्या माहेरघरमध्ये हा जर एवढा मोठा स्कॅम होत असेल तर याचा आवाज कोणीतरी फोडला पाहिजे. त्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे पुणे पिंपरी चिंचवड सगळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आवाज उचलला आहे. आणि लवकरच मी जसं कुलगुरूंना निवेदन दिल्यानंतर कुलगुरूंनी मला असे अपेक्षित होते की बाबा त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्याची चौकशी करावी आणि लवकरात लवकर एक समिती निवडून त्याची पूर्णपणे कारवाई करावी. पण कुलगुरूंचं आज 15 दिवस झाले, कुलगुरूंनी कुठल्याही गोष्टीचं ॲक्शन घेतलेलं नाही आहे किंवा त्या ठराविक व्यक्तीशी चर्चाही केली नाही आहे. मग एकंदरीत असं आम्हाला RPIला वाटतं की बाबा कुलगुरूंचाच ह्याच्यामध्ये मोठा हात असावा, कारण की कुलगुरू जर ॲक्शन घेत नसेल तर या रॅकेटमध्ये कुलगुरूंचं खरंच अपेक्षित वाटतं की कुलगुरूंचं नाव असेल. आणि आम्ही आता RPIच्या माध्यमातून अशी मागणी करतो की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे कुलगुरूंनाच निलंबित करण्यात यावं. खरं तर सिस्टीममधून जे आहे ते असं सांगण्यात होतं की तुम्ही ऑनलाईन जरी चेक केलं तर ते सर्टिफिकेटची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळं आतमध्ये सिस्टीममध्येच कोणीतरी विद्यापीठचा जो आहे तो कर्मचारी आहे का आणि रॅकेट आहे का हे तपासणं तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु पुणे विद्यापीठाकडून अर्थात कुलगुरूंकडून याचं पूर्ण तपास होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कुलगुरूंकडून काही तपास होतो आहे का, काही कुणाला निलंबन करण्यात येते का किंवा अजून काही कारवाई करण्यात येते का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. परंतु पुणे विद्यापीठ सारख्या जे जग प्रसिद्ध आहे अशा विद्यापीठातून असा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे नक्कीच हे चिंतेची बाब आहे. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.